महापालिकांच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना मूलभूत सेवा सुविधा पुरवल्या जातात, तसंच दूरगामी प्रकल्प राबवण्यात येतात। यासाठीचा येणारा खर्च महापालिका विविध कररूपी उत्पन्नातून करत असते। महापालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये भरीव वाढ होऊन अधिक प्रभावीपणे सेवा सुविधा पुरवण्यात याव्यात आणि सद्यस्थितीत राज्यातील महापालिकांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन उत्पन्न वाढीच्या दृष्टीने शासनाच्या माध्यमातून निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करण्याच्या सूचना आज झालेल्या बैठकीत 6व्या महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष नितीन करीर यांनी केल्या आहेत। ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे आज 6व्या महाराष्ट्र वित्त आयोगाची बैठक पार पडली। आयोगाचे अध्यक्ष नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस अप्पर मुख्य सचिव गोविंद राज, नगर प्रशासन संचालनालय आयुक्त अभिषेक कृष्णा, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह राज्यातील विविध महापालिकांचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त उपस्थित होते। महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी 2025 मध्ये 6व्या वित्त आयोगाची स्थापना केली असून या आयोगाच्या माध्यमातून निश्चित केलेल्या कामानुसार महापालिकांमधील आर्थिक स्तोत्र कशा प्रकारे वाढवता येईल याबाबत राज्यातील विविध महापालिकांच्या आयुक्तांची बैठक घेण्यात आली। या बैठकीत सद्यस्थितीतील सुरू असलेल्या उत्पन्नाच्या स्त्रोतांची माहिती सर्व आयुक्तांनी सादर केली। यामध्ये उत्पन्नांपेक्षा खर्चाचं प्रमाण अधिक असल्याची बाब प्रामुख्याने निदर्शनास आली। यावर नियंत्रण ठेवावं आणि ठाणे सर्व महापालिकांनी बचत कशी करता येईल या दृष्टीने नियोजन करावं अशा सूचना दिल्या। सद्यस्थितीत महापालिकांच्या माध्यमातून मालमत्ता कर, व्यावसायिक कर, परवाना शुल्क आदींमध्ये सुधारणा करण्यात यावी, तसंच महाराष्ट्र शासनाकडून मिळणारं अनुदान विहित मुदतीत मिळावं या दृष्टीने पाठपुरावा करावा असंही त्यांनी नमूद केलं। मालमत्ता कर, पाणी पुरवठा कर यामध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे। याबाबत पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात यावा, जेणेकरून वाढीव कराला नागरिकांकडून विरोध होणार नाही। तसंच नवीन बांधकामांसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबतही निर्णय घेण्यात यावा, जेणेकरून महापालिकांना वाढीव उत्पन्न मिळू शकतं। तसंच शासनाकडून आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्क शासनाकडून जमा होऊन नंतर ते महापालिकांना वितरित करण्यात येतं। यावर धोरणात्मक निर्णय घेऊन मुद्रांक शुल्क नोंदणीच्या वेळेसच निश्चित केलेल्या टक्केवारीनुसार शुल्क थेट महापालिकेकडे जमा करण्यात यावं अशी मागणी विविध महापालिकांच्या आयुक्तांनी केली। तसंच महानगरपालिकांमधून उत्पन्न वाढीसाठी ज्या काही सूचना असतील त्या लेखी स्वरूपात महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाकडे पाठवण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या। तसंच प्रशासकीय कामामध्ये शिस्त राखण्याचे निर्देशही त्यांनी सर्व महापालिकांना दिले आहेत।